नेक्स्ट इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता काही क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊ. Have you seen a मिरज. mirage which is an illusion of the appearance of water on a hot road or in a desert? आता मिरज याने आपण रस्त्याला मृग बघतो बघा, हे की नाही. तर ॲक्च्युअल काय होतं की वाळवंटामध्ये किंवा आपल्याकडे समरमध्ये, हे की नाही, समरमध्ये रोड कसे असतात, हॉट. तर हे नाही, सिमेंट रोड नाही, डांबर रोड पाहिजे त्याला. तर त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दुरून असं वाटतं की वॉटरचं ॲपिरन्स आहे त्या ठिकाणी, पण प्रत्यक्षात गेलं तर वॉटर असतं का, नाही. आणि वाळवंटात पण ज्याला आपण मृगजळ म्हणतो मराठीमध्ये, आहे की नाही. तर त्याचं इल्युजन जे आहे ते पाहिलेलं आहे. तर ॲक्च्युअल तो सुद्धा एक लाईटचा फेनॉमेना आहे. ओके, ते आपण पुढे डिस्कस करू. Have you seen that object beyond and above a holy fire appear to be shaking? Why does this happen? आणि जेव्हा होली फायर, धुलिवंदनच्या आदल्या दिवशी, आहे की नाही, तर त्याच्या हे झाल्यानंतर आपण पलीकडचा ऑब्जेक्ट जर पाहिला तर आपल्याला थोडंसं तो ऑब्जेक्ट शेक झाल्यासारखा दिसतो. ओके, मग हे का घडतं, ठीक आहे, त्याच्या मागचं आपण सायंटिफिक रिझन जाणून घेऊ. Local atmospheric conditions affect the rarefaction of light to some extent. आता आपण या अगोदर पाहिलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, की एका मीडियममधून अनदर मीडियममध्ये, किंवा त्याच्यापेक्षा थोडा बेटर शब्द, वन ट्रान्सपरंट मीडियममधून अनदर ट्रान्सपरंट मीडियममध्ये जेव्हा लाईट एंटर करतो, तर अशा वेळेस पहिला मीडियम रेअर आणि दुसरा डेन्सर असेल तर नॉर्मलच्या दिशेनं काय होतं, बेंड होतो लाईट रेस. आणि जर डेन्सरमधून रेअरमध्ये जात असेल तर नॉर्मलपासून तो हवे जातो. आणि ही बेंडिंग प्रत्येक कलरसाठी डिफरंट असते, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. आता हे जे लाईटचं रिफ्रॅक्शन आहे तर याच्यावर काही प्रमाणात, काही एक्सटेंटमध्ये परिणाम करणारा घटक म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक कंडिशन. कारण आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या भूपृष्ठालगत आहे ना, म्हणजे जमिनीलगत जे एअर आहे ती थोडीशी डेन्स स्वरूपाची आहे. आणि जसं आपण वर जातोच तशी ती थोडीशी रेअर म्हणजे विरल स्वरूपाची होत जाते. आणि हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. व्हॅक्यूम आणि एअर याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. या अगोदर पण आपण पाहिलं की 1.003 हे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा आहे, एअरचा आहे, पण एक्झॅक्टली 1 कोणाचा आहे, व्हॅक्यूमचा. सो या ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा लाईटच्या रिफ्रॅक्शनवर काय होतो, काही प्रमाणात सम एक्सटेंटमध्ये परिणाम होतो. In both the examples above, the air near the hot road or desert surface and near the holy flame is hot and hence rarer than the air above it. आता एक क्लिअर करा, ज्या हवेचं टेम्परेचर जितकं जास्त किंवा एखादी हवा जितकी हॉट तितकी ती काय आहे, रेअर मीडियम. तो कोणता मीडियम आहे, रेअर मीडियम. सपोज इथे आपण काय केलं की होली फायर काय केलं तर बर्न केलं, तर या रूमच्या आजूबाजूची जेवढी हवा आहे समजा, आहे ना, जास्तीत जास्त 10 फुटापर्यंतची हवा धरू आपण, तर ही थोडीशी काय होईल, आता तिचं टेम्परेचर जास्त आहे, ती हवा हॉट झाली, मग ते आता काय आहे, रेअर मीडियम आहे विथ रिस्पेक्ट टू एअर. 10 फुटाच्या वरची जी जर पाहिली आपण, म्हणजे 10 फुटापासून 100 फुटापर्यंत जी वरची लेअर आहे समजा, तर ती लेअर आता काय बनली, डेन्सर बनली. अगोदर ही सेम होती, अगोदर हे पूर्ण काय होतं, सेम होतं, परंतु टेम्परेचरमुळं काय झालं, जमिनीलगतची हवा तापली आणि तापल्यामुळं ती थोडीशी काय झाली, रेअर मीडियम बनलं. आणि त्याच्या वरची हवा काय झाली, डेन्सर मीडियम. म्हणजे माध्यम एकच होतं, परंतु फक्त टेम्परेचरनं काय केलं, काही एक्सटेंटमध्ये अप्रत्यक्षपणे 2 मीडियम तयार केले. बरोबर आहे का, की जी थंड हवा होती वरची, है ना, तर ती काय बनला आता, डेन्सर मीडियम. आणि जी उष्ण हवा होती ती काय बनला, रेअर मीडियम. म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशनमुळे एकाच माध्यमामध्ये सुद्धा 2 मीडियम तयार होऊ शकतात. The refractive index of air keeps increasing as we go to increasing heights. आता तुम्ही काल चार्ट पाहिलेला आहे, तर चार्टमध्ये सुरुवात झाली होती एअरपासून आणि संपलं होतं आपलं डायमंडपर्यंत. आता डायमंड इज नॅचरल हार्डेस्ट सबस्टन्स आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पदार्थ जो आहे जितका डेन्स होत जातो, जितका तो डेन्स, अर्थातच डेन्सर म्हणजे डेन्सिटी इन्क्रीज होणेच त्याच्यावरून शब्द काय झाला आहे, डेन्सर. त्यालाच आपण डेन्सर मीडियम म्हणलो होतो, बरोबर आहे का. म्हणजे जितका तो डेन्स होत जाईल तितका त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे, जसं आपण इन्क्रीजिंग हाईटवर जाऊ तशी हवा काय होत चालली, दाट होत चालली, मराठीमध्ये सांगायचं असेल तर.
जमिनीलगतची हवा थोडीशी विरल आहे, टेम्परेचरमुळे ती आणखीन रेअर झाली. आणि जसं आपण विशिष्ट हाईटवर जाऊ हवा थंड थंड होत जाते. माहिती आहे का, समुद्रसपाटीपासून जिओग्राफीच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं असेल की समुद्रसपाटीपासून जसं आपण हाईटला जाऊ तशी हवा काय होत जाते, दाट होत जाते. अर्थातच ती काय होत जाते, थंड होत जाते, डेन्स होत जाते. दॅट्स वाय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाईटनुसार काय होतो, इन्क्रीज होतो. In the first case above, the direction of light rays coming from a distance keeps changing according to the laws of refraction. मग आता मला सांगा, जेव्हा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जरी आपण अप्लाय केलं तर जसं की आपण पाहिलं की अप्पर हाईटला डेन्सर आणि लोअर हाईटला काय झाला, रेअर मिडियम. म्हणजे डेन्सरमधून रेअरमध्ये येत असताना काय झालं, नॉर्मल पासून काय गेले ते अवे गेले. बरोबर आहे का. म्हणजे इथं लॉज ऑफ रिफ्लेक्शननं काय केलं, कंडिशन थोडीशी चेंज केली. म्हणजे जिथं लाईट रेज जायचे होते तिथं गेले का नाही, त्यापासून थोडासा लॉंग डिस्टन्सला गेले. The light rays coming from a distant object appear to be coming from the image of the object inside the ground as shown in figure 6.5. This is called a mirage. आता फिगर 6.5 मध्ये आपण थोडंसं ऑब्झर्व करू. ओके. आता पहा होतं काय की ही आपण काय म्हणू की आपण वरची एअर कशी धरली या ठिकाणी, कोल्ड एअर धरली. आणि जमिनीलगतची एअर कशी धरली या ठिकाणी, हॉट धरली. मग आता वरचं मीडियम डेन्सर, खालचं मीडियम रेअर मीडियम. आता होतं काय, आता सपोज इथे एखादा ऑब्झर्वर आहे प्रेझेंट. ओके. आता ही जर एअर पूर्णपणे जर सेम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची राहिली असती तर काय झालं असतं बरं, की सरळ सरळ या ऑब्झर्वरला कोणत्याही प्रकारचं लाईटचं काय झालं नसतं, रिफ्रॅक्ट म्हणजे अँगल चेंज झाला असता का, नाही झाला असता. बरोबर आहे का. परंतु आता होतं काय की हा जो ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्ट सपोज आपण या ऑब्जेक्टची नॉर्मल अशी काढली. बरोबर आहे का. तर नॉर्मलच्या दिशेने न जाता तो नॉर्मलपासून या ठिकाणी काय गेला, थोडासा त्यानं अँगल काय केला या ठिकाणी चेंज केला. मग हे चेंज केल्यामुळं काय झालं माहिती आहे का, की हा जो ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्टची ही झाली ओरिजिनल पोझिशन. कोणती पोझिशन झाली, ही ओरिजिनल पोझिशन. परंतु लाईट बेंडिंग झाल्यामुळं ऑब्झर्वरला या अँगलनं काय झाली, वस्तू दिसली. मग या अँगलनं वस्तू दिसल्यामुळं त्याला असं वाटलं की या रोडवर एखादा काय आहे, ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे. पण ती ऑब्जेक्टची ओरिजिनल पोझिशन होती का, नाही. ही ऑब्जेक्टची कोणती पोझिशन होती, अपॅरंट पोझिशन होती. बरोबर आहे का. म्हणजे ओरिजिनल पोझिशन जी आहे ती न दिसता त्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्याला अपॅरंट पोझिशन या ठिकाणी दिसली. आणि तिचं रिझन काय होतं की सरफेस कसा होता, हॉट. म्हणजे भूपृष्ठाच्या अगदी लगतची हवा हॉट होती आणि त्याच्यावर थोड्याशा वेळच्या भागाला कशी होती, कोल्ड एअर होती. आणि म्हणून दुरून जेव्हा आपण बघतो तर बऱ्याच वेळेस आपल्याला पाण्यासारखा भाग असेल किंवा त्याचे ज्या इमेज असतील आहे की नाही तर ते दिसायला लागतात. तर त्याला आपण मिरज म्हणू. तर इथं एक पॉईंट दिला आहे की जेव्हा ही डिस्टंट ऑब्जेक्ट फार दूरच्या अंतरावरून लाईट रेज जेव्हा कम होतात तर ॲक्च्युअल ते ऑब्जेक्टपासून इमिट होतात का, नाही. तर ॲक्च्युअल ते कमिंग फ्रॉम द इमेज है ना, इथे त्याची प्रतिमा तयार झाली, इमेजपासून आलेले आहेत असं वाटतं या ठिकाणी ग्राउंडवर. आणि यालाच काय म्हणलो आपण, मिरज. In the second example, the direction of light rays coming from object beyond the holy fire changes due to changing refractive index above the fire. Thus, the object appear to be moving. आता जेव्हा आपण होली फायरचं एक्झाम्पल घेतलं तर होली फायरच्या पलीकडे जेव्हा आपण बघायलो तर काय व्हायलं की तो ऑब्जेक्ट आणि आपण, तर याच्यामुळं काय होतं माहिती आहे का की जी होली फायर आहे ना तर त्याच्यामध्ये जिथं ज्या पॉईंटला ॲक्च्युअल काय चाललं, फायर चालली, तिथं हीट म्हणजे टेम्परेचर त्या पॉईंट एक्झॅक्ट काय व्हायलं, हॉट. आणि ज्या पॉईंटला नाही तिथलं वायर हे कसं आहे, कोल्ड. कोल्ड जे आहे तो कोणता मीडियम म्हणला, डेन्सर. आणि जिथं हॉट पॉईंट होता तो कोणता म्हणला, रेअर. आणि कंटिन्युअसली काय व्हायलं की ते पोझिशन काय होतात, चेंज होतात. म्हणजे याचा अर्थ रेअर मीडियम, डेन्सर मीडियम याच्या कंटिन्युअसली पोझिशन काय व्हायला, चेंज व्हायला. आणि दॅट्स वाय ते चेंज व्हायले. म्हणजे याचा अर्थ होली फायरची संदर्भात ज्या बियॉन्ड आपण जर पाहिलं तर तो ऑब्जेक्टचा तो ऑब्जेक्ट ज्या लोकेशनवर आहे त्याचं सातत्यानं काय चेंज होत आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्याला मूव्हिंग किंवा शेक झालेला दिसून येतो. हे त्याच्या मागचं रिझन.
Effect of atmospheric conditions on rarefaction of light can be seen in the twinkling of the stars. आता हा जो ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा जो इफेक्ट पाहिला आपण की ज्याच्यामुळं लाईटच्या रिफ्रॅक्शनवर काय झाला परिणाम झाला, तर हाच आपल्याला आपण आता दोन एक्झाम्पल घेतले तर तोच ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं काय घडतं ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हे जे आहे ते ॲपिरन्स होतं. आता इथं दाखवले पहा तुम्हाला आकृतीमध्ये ही त्याची काय आहे रिअल पोझिशन, ओके, ज्याला मी ओरिजिनल शब्द वापरला होता, आणि ही आहे त्याची ॲपरंट पोझिशन की सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला दिसला, बरोबर आहे का. सूर्य उगवण्याच्या अगोदरच आता हे ओरिजिन आहे. ओरिजिन म्हणजे काय क्षितिज, म्हणजे आपण एवढ्या ही जी व्हाईट लाईन आहे त्या पॉईंटवरचं आपण पाहू शकतो समजा असं आपण जर पाहिलं. आता इथून इथपर्यंत हे कोणतं मीडियम होतं व्हॅक्यूम. व्हॅक्यूम असल्यामुळं तो एक सारखा आहे, त्याच्यामुळे याच्यात पाथ चेंज झाला का नाही. पण आपल्यासाठी हा जो मीडियम आहे म्हटलंच मी थोडंसं कलर व्हाईट घेतो दिसेल तो. तर हा आपल्यासाठी कोणता मीडियम आहे रेअर मीडियम, कारण हा कोण आहे ॲक्च्युअल व्हॅक्यूम, बरोबर आहे. हे जे स्टार्स वगैरे ज्या मीडियममध्ये आहेत तो कोणता मीडियम आहे व्हॅक्यूम. आता या जे लेअर दिसतात तुम्हाला तर हे ॲटमॉस्फेरिक काय आहेत लेयर्स आहेत. मग आता ॲटमॉस्फेरिक लेअर जे आहेत तर म्हणजे याचा अर्थ काय झाला आता की हा जो मीडियम आहे हा मीडियम कोणता मीडियम आहे डेन्सर मीडियम. आणि जसं आपण ॲटमॉस्फेरिक लेअरच्या आतमध्ये आलो तसं मीडियम काय होत चाललं मोर डेन्सर होत चाललं, बरोबर आहे का. आता रेअरमधून डेन्सर मीडियममध्ये जाताना जर आपण समजा सपोज इथं नॉर्मल काढली तर ॲक्च्युअल हे असं त्यांना ट्रॅव्हल करायला पाहिजे होतं, बरोबर आहे का. परंतु व्हॅक्यूम अर्थातच रेअरमधून डेन्सरमध्ये जाताना काय झालं या ठिकाणी बरं की काही प्रमाणात अँगल चेंज झाला, म्हणजे थोडी बेंड झाला लाईट बेंड झाला, लाईट्स कुठे चालला नॉर्मलच्या दिशेने चालला. म्हणजे याचा अर्थ इथं जर पाहिला आपण या पोझिशनमध्ये तर अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे त्याच्यापेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय झाला कमी झाला, कारण लाईटनं कुठे एंटर केलं रेअरमधून डेन्सर मीडियममध्ये. आणि हे एकदा झालं का नाही, जसं ॲटमॉस्फिअरच्या लेअर बदलत गेला पहा इथं पण तुम्हाला थोडी बेंडिंग दिसेल. या पॉईंटला पण अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा कसा आहे जास्त आहे, अदरवाईज तो असा गेला असता. म्हणजे काय व्हायलं की कितीतरी टाइम्स लक्षात आलं ना, जसं मीडियमची काय व्हायला या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलत चालला ॲटमॉस्फिअरचा तसं प्रत्येक वेळेस काय होत चालली बेंडिंग मोर अँड मोर होत चालली. जास्तीत जास्त जे लाईट रेज होते रिअल ऑब्जेक्टपासून येणारे तर ते बेंड होत गेले आणि नंतर ते अर्थवर जेव्हा आले तेव्हा ती पोझिशन कशी आली या पद्धतीनं आली. या पद्धतीनं आल्यामुळं पृथ्वीवरून जेव्हा आपण वस्तू पाहिलो तर आपल्याला वाटेल की हे सरळ काय झालेलं आहे सूर्य उगवलेला आहे, पण मुळात सूर्य उगवलेला आहे का नाही, म्हणजे सूर्य उगवण्याच्याच तर तो कालावधी आहे 2 मिनिट. म्हणजे काय झालं की सूर्य उगवण्याच्याच 2 मिनिटं अगोदर आपल्याला दिसला तो. आणि हा कशाचा इफेक्ट होता ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा इफेक्ट ज्याने लाईट ऑफ रिफ्रॅक्शनवर काय केला परिणाम केला. आणि दॅट्स वाय आपल्याला काय दिसलं अर्ली. आता अजून आपण ट्विंकलिंग ऑफ स्टार नाही पाहिलं बरं की हे अर्ली सनराईज काय झालं त्याच्याबद्दल आपण बोललो. तर ठीक आहे आपण स्टार्सबद्दल बोलू आणि नंतर ते पण कन्सेप्ट घेऊ. हां, Stars are self-luminous and can be seen at night in the absence of sunlight. ओके. आता एक पॉईंट आपण फिगर पहिली समजून घेतली, दुसरी फिगर आपण काय करू लगेच समजून घेऊ. ठीक आहे, काय करू माहिती आहे का की ती कन्सेप्ट पण क्लिअर करू, म्हणजे अगोदर आकरते म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन वाचायला थोडंसं इंटरेस्ट येईल अजून, आहे की नाही. ठीक आहे, तसं म्हटलं तुम्हाला तरी कलर ॲटोमॅटिक चेंज झाला. आता पहा ही आहे स्टारची कोणती पोझिशन रिअल पोझिशन, बरोबर. आता हा जो ॲक्च्युअल एक पर्सन उभा आहे तर तो कुठं आहे प्रेझेंट सध्या अर्थ, बरोबर आहे का. आता आपण असं कन्सिडर करू की एवढ्या स्पेसमध्ये काय प्रेझेंट आहे व्हॅक्यूम. आणि नंतर ही जी पोझिशन आहे अर्थची ही कोणती पोझिशन आहे ॲटमॉस्फेरिक पोझिशन, बरोबर. म्हणजे आता व्हॅक्यूममधून हे जे व्हॅक्यूममध्ये असताना तुम्हाला मिळून जनरली पाथ कसा असतो त्याचा स्ट्रेटच असतो, कारण व्हॅक्यूममध्ये जे आहे तर कोणत्याही प्रकारचे डेन्स पार्टिकल नसतात. हवा हे मीडियम आहे पण व्हॅक्यूम हे मीडियम आहे का नाही. तर आता झालं काय असतं की सपोज आपण इथं सुद्धा काय काढू नॉर्मल काढू.
मग व्हायला असं पाहिजे होतं की हे असे स्ट्रेट ट्रॅव्हल केलं असतं आहे ना, बरोबर आहे का? परंतु जसं मीडियम काय होत चाललं या ठिकाणी, डेन्सर होत चाललं, तसं बेंडिंग काय होत चाललं या ठिकाणी, इन्क्रीज होत चालली. आणि हे झाल्यानंतर इथं एक पाथ आला. मग या पाथनं डॉटेडनं रिव्हर्स जाऊन आपल्याला काय वाटतं की स्टारची ॲपरंट म्हणजे हीच पोझिशन आहे, परंतु ती आपल्यासाठी रिअल पोझिशन आहे का? नाही. आपल्याला वाटतंय तसं ती आपल्याला ॲपरंट पोझिशन का फील झाली? कारण इथं डेन्समधून रेअर मीडियममध्ये येताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सायमल्टेनियसली काय होत झाला, इन्क्रीज होत गेला. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जसं इन्क्रीज होईल त्याचा इम्पॅक्ट हा लाईटच्या रिफ्रॅक्शनवर होईल. आणि अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया कंटिन्युअसली आपण कुठं चाललो, रेअरमधून डेन्सरमध्ये चाललो. मग कंटिन्यू लाईटची काय होत चालली, बेंडिंग होत चालली. लाईट रेज हे नॉर्मलच्या दिशेने काय होत चालले, बेंड होत चालले. ओके. आणि सो आपलं पॉईंट असा होता की स्टार हे कसे आहेत, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आहे. की प्लॅनेट आणि स्टार याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचं असेल तर स्टार्स जे आहेत त्या त्यांना सेल्फ ल्युमिनियस असतात. आणि जे प्लॅनेट्स आहेत त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, किंवा काही चमकत जरी असतील तर ते अदर स्टारचं काय असतं, रिफ्लेक्शन असतं. जसं की चंद्र जर पाहिला आपण तर चंद्र ॲक्च्युअल प्लॅनेट नाही आहे, तर तो काय आहे, सॅटेलाईट आहे, नॅचरल सॅटेलाईट अर्थचा. पण त्याला जो स्वतःचा प्रकाश आहे तो त्याचा स्वतःचा आहे का? नाही. तर ॲक्च्युअल तो कोणाचा आहे, सूर्याचा आहे. सो तो सेल्फ ल्युमिनियस नाही. जनरली स्टार हे सेल्फ ल्युमिनियस असतात. आणि नाईटला जेव्हा सनलाईट ॲब्सेंट असतील, कारण इतर ताऱ्यांच्या मानानं सन आपल्या जवळ आहे, असं नाही की सूर्यालाच प्रकाश आहे बाकी किंवा इतर ताऱ्यांपेक्षा सूर्याला जास्त प्रकाश, असं काय आहे का? नाही. तर इतर ताऱ्यांच्या मानानं तो आपल्या जवळ आहे, म्हणून सनलाईट प्रेझेंट असताना आपण अदर स्टारचा प्रकाश पाहू शकतो का? नाही. पण नाईटला जेव्हा सनलाईट ॲब्सेंट आहे तर आपण दुसऱ्या स्टार्सला काय करू शकतो, पाहू शकतो. They appear to be point source because of their being at a very large distance from us. आणि अतिशय लार्ज डिस्टन्सवर असल्यामुळं ते आपल्याला बिंदू स्वरूपात दिसत असतात, हे की नाही. आणि पुढे आपण 11th फिजिक्समध्ये बघणारच आहोत की लाईट इयर एक कन्सेप्ट आहे की नाही, डिस्टन्स मेजर करण्याची. त्याच्यानंतर हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ स्टार, म्हणजे आपण पृथ्वीवरूनच काय करू शकतो, स्टारचं डिस्टन्स मोजू शकतो. डिस्टन्स माहीत असेल तर आपण स्टारचं मास पण काढू शकतो. म्हणजे इथपर्यंतच्या अवेलेबल आहेत आपल्याकडे कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, आपण पुढच्या नेक्स्ट इयरमध्ये बघू. हां, As the डेन्सिटी द्या. as the density of air increase with lowering height above the surface of the earth, the refractive index also increases. आता जितक्या कमी हाईटवर आपण पृथ्वीपासून असू तितक्या लार्ज प्रमाणामध्ये एअरची काय असते, डेन्सिटी असते. म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगत जातो तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत जाणार, या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार है ना. म्हणजे वरून खाली आपण विचार करू. हां, ठीक आहे, आपण ज्या पोझिशनला आहोत तिथं काय आहे, मॅक्झिमम डेन्सिटी, मॅक्झिमम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जसं वर जाऊ आपण तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय व्हायला, कमी होत चालला. परंतु आता पोझिशन काय माहिती आहे का, की आपण स्टार्स जे आहेत त्यांची पोझिशन आयडेंटिफाय करलो, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, स्टारच्या अँगलने विचार करावा लागेल. म्हणून तुम्हाला सांगितलं की जसं आपण अर्थच्या सरफेसकडे येऊ तसा डेन्सिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत चालला, इन्क्रीज होत चालला. Starlight coming towards us travel from rare medium to denser medium and constantly bends towards the normal. आता हा पॉईंट मी अगोदरच आकृतीमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर आहे का, की वरचा मीडियम होता रेअर, जसं अर्थकडे यायला तसं तो डेन्सर मीडियमकडे चालला तसं तो नॉर्मलच्या दिशेने काय होत जाणार, बेंड होत जाणार. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होत जाणार, रिड्यूस होत जाणार. This makes the star appear to be higher in the sky as compared to its actual position as shown in figure 6.6. आणि म्हणूनच तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, गिव्ह सायंटिफिक रिझन स्टार अपियर टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर टू ॲक्च्युअल पोझिशन. म्हणजे आहे त्या पोझिशनपेक्षा जास्त उंचीवर स्टार आहेत असं आपल्याला का भासतंय. दॅट इज द फेनॉमेना. कोणता पाहिलं मग आपण ह्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवणार तुम्ही. पहिला पॉईंट की स्टार जिथं आहे ते कोणतं मीडियम आहे, व्हॅक्यूम आणि रेअर मीडियम. आणि त्यानंतर जसं तो अर्थकडे आपण म्हणजे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आलो की ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा काय झालं की जसं अर्थच्या सरफेसच्या दिशेने जाऊ तसं डेन्सिटी एअरची काय होत चालली, इन्क्रीज. दॅट्स वाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज. दॅट्स वाय
रेअरमधून डेन्सर मिडियममध्ये जात असताना लाईट मोर अँड मोर काय होत चालला, नॉर्मलच्या दिशेनं बेंड होत चालला. आणि दॅट्स वाय ॲक्च्युअल पोझिशनपेक्षा हायर पोझिशनला स्टार आम्हाला दिसत आहे असं तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागेल. मी तर सांगून गावतोय का नाही. त्यानंतर आहे ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार. अरे सॉरी, फिगरचं नाव होतं ते, कन्सेप्ट कंटिन्यूस आहे. नेक्स्ट पॉईंट. The apparent position of the stars keep changing a bit. आता स्टारची जी अपरंट पोझिशन आहे ही थोड्या प्रमाणात का होईना सातत्यानं काय होत जाते, चेंज होत असते. This is because of the motion of atmospheric air and changing air density and temperature. आता एक लक्षात घ्या, पहिला इफेक्ट आपण पाहिला की स्टारची जी रिअल पोझिशन आहे ती न बघता आपण थोडा हायर पोझिशनला त्यांची काय बघत आहोत, Image. ॲपरंट पोझिशन बघत आहोत. हा पहिला इफेक्ट पाहिला आपण. आता दुसरा इफेक्ट लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला की वातावरणातली जी एअर आहे ही सातत्यानं स्थिर असते का, तर आन्सर आहे नाही. लक्षात घ्या, ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे ही सातत्यानं कशामध्ये असते, मोशनमध्ये असतात. वात्या हवेला आपण काय म्हणतो, वारा. बरोबर आहे का. आणि ते जिओग्राफीच्या शिक्षकाने तुम्हाला शिकवलं असेल की हवा जी आहे ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हे कंटिन्युअसली काय होत असतं, त्याचं फ्लोईंग होत असतं. आता हे होत असताना काय होतं की जी एअरची डेन्सिटी आहे, घनता, ही सुद्धा सातत्यानं काय होते, चेंज. आता हे चेंज होत असेल तर याचा अर्थ काही प्रमाणात हवेची जे टेम्परेचर आहे ते सुद्धा काय होतं, चेंज. म्हणजे जे ॲटमॉस्फिअर आहे अर्थच्या सराउंडिंगमध्ये हे कॉन्स्टंट आहे का, नाही, ते मोशनमध्ये आहे. एअरची डेन्सिटी, एअरचं टेम्परेचर हे सुद्धा काय आहे, चेंजेबल आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, रेअर डेन्सर रेअर डेन्सर रेअर डेन्सर हा फेनॉमेना काय कंटिन्युअसली सुरू आहे. आता होली फायर आठवा, रेअर डेन्सर रेअर डेन्सरमुळे तो कसा वाटला आपल्याला, शेकिंग. दॅट्स वाय स्टारसुद्धा आपल्याला लुकताना दिसतात. ॲक्च्युअल त्यांचा सूर्यासारखा कॉन्स्टंट प्रकाश आहे, पण रेअर डेन्सरचं काय चालू आहे, खेळ. आणि दॅट्स वाय एकतर ते रिअल पोझिशन न बघता ॲपरंट पोझिशन बघायला आणि त्याच्यात ते लुकताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला इयत्ता तिसरीला शिकवलं होतं की लुकणारे काय असतात, तारे. आणि जे लुकत नाही त्यांना काय म्हणतात, ग्रह, प्लॅनेट्स, आहे की नाही. पण रिॲलिटी आहे की ते लुकतात, ते म्हणजे ॲक्च्युअल ते लुकत नाही आहे, तर ॲक्च्युअल ते काय व्हायला, ते फील होत आहे. रिअलमध्ये तसं काही नाही, ते तर कॉन्स्टंटली बल्बसारखं चमकायला ते, पण ते आपल्याला फील व्हायलं. तिसरीमध्ये जे तुम्हाला शिकवलं होतं ना त्याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला आता 10वीमध्ये कळलं असेल. ठीक. नेक्स्ट. Because of this, the refractive index of air keeps changing continuously. याचा अर्थ काय झाला की ॲटमॉस्फिअरमधल्या एअरचं मोशन, एअरची डेन्सिटी, एअरचं टेम्परेचर बदलत असेल तर निश्चितच एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा सातत्यानं काय होत आहे, चेंज होत आहे. Because of this change, the position and brightness of the star keep changing continuously and the star appear to be twinkling. आणि सांगितल्याप्रमाणे की या सर्व बदलांमुळं जे स्टार आहे त्यांचं पोझिशन आणि ब्राईटनेस, पोझिशन कोणती, अपरंट पोझिशन आणि स्टारचं ब्राईटनेस हे सुद्धा काय होतं आपल्याला, कीप चेंजिंग कंटिन्युअसली, आपल्याला बदलल्यासारखं वाटत आहे सातत्यानं. म्हणजे सातत्यानं त्याची पोझिशन, सातत्यानं त्याचं ब्राईटनेस कमी जास्त. आणि दॅट्स वाय स्टार ॲपियर्स टू बी ट्विंकलिंग, म्हणजे ट्विंकलिंग झाल्यासारखे ते दिसतात. We do not see twinkling of planets. मग आता प्लॅनेट्स जे आहेत, ग्रह, ते ट्विंकलिंग करताना का दिसत नाही. This is because planets are much closer to us as compared to stars. आणि सूर्यासारखंच आहे की नाही, सूर्यासारखं परंतु इतर ताऱ्यांच्या तुलनेत, सूर्याला सध्या ड्रॉप करा, तो एक्सेप्शन आहे, तो आपल्या जवळ आहे, तो लुकलुकनं दिसतही नाही, आताच डिस्कस झाली. तर इतर ताऱ्यांच्या मनानं जे ग्रह आहेत ना हे पृथ्वीचे अगदी काय आहे, जवळ आहे सूर्यमालेतले. They therefore do not appear as point source but appear as a collection of point sources. आता एक लक्षात घ्या, तुम्ही क्रिकेटच्या स्टेडियममध्ये गेलात, क्रिकेटच्या स्टेडियममध्ये किंवा टी व्हीमध्ये पाहिलं असाल की त्याच्यामध्ये शेकडो बल्ब असतात. समजा एक आपण 200 कन्सिडर करून चालू. आता हे 200 बल्ब जेव्हा प्रकाश द्यायलेत, 200 बल्ब जेव्हा ॲट टाईम प्रकाश द्यायले, त्यातले काही 5-10 फ्यूज बी झाले तर त्याचा काही इफेक्ट जाणार आहे का, नाही. समजा आज झालं की वरचे 5 बंद व्हायले, खालचे 4 चालू, इकडचे 3 चालू, तिकडचे 5 चालू, इकडचे बंद, परंतु ॲट ए टाईम कमीत कमी 200 पैकी 180 काय चालू आहेत. फक्त 10 जण अल्टरनेटली काय व्हायले, चालू बंद व्हायला, असं काय होत असेल. परंतु आपल्याला तसं फील होईल का,
नाही. म्हणजे आपल्याकडे पॉईंट सोर्स किती होते 200. मग 200 पैकी 5, 10, 15 चालू बंद झाली तर ते बाकीचे प्रकाश काय करायला त्याला कव्हर करायला. म्हणजे याचा अर्थ स्टेडियममध्ये आपलं काय वाटलं की प्रकाश जो आहे तो कसा आहे कंटिन्युअसली पडत आहे. मग आता काय झालं की स्टार जे आहे ना तर त्याच्यापेक्षा प्लॅनेट्स हे पृथ्वीचे काय आहे अगदी जवळ आहे. म्हणजे ते पॉईंट स्वरूपामध्ये आहे का नाही तर ते अनेक पॉईंटचा काय आहे सोर्स आहे. मग या सोर्समधले काही ट्विंकलिंग जरी झाले पण आपण बघताना काय बघणार पूर्ण कलेक्शन ऑफ पॉईंट बघणार. आपण एक पॉईंटला बघणार आहे का नाही पूर्ण कलेक्शनला बघणार आहे. आणि दॅट्स वाय आपण पूर्ण पॉईंट सोर्सला बघत असल्यामुळं ते आपल्या ट्विंकलिंग करून दिसणार आहे का नाही. आणि म्हणून दे डू नॉट ॲपियर अ पॉईंट सोर्स. ते आपल्याला पॉईंट सोर्ससारखे दिसत नाही तर पॉईंट सोर्स ॲक्च्युअल ते काय आहे कलेक्शन. जसं मी स्टेडियमचे 200 लाईटचं कलेक्शन सांगितलं तसं कलेक्शन येते. हां Because of change in atmospheric refractive index, the position as well as the brightness of individual points so change, but the average position and total average brightness remain unchanged and planets do not twin. म्हणजे यात जसं आपण स्टारसाठी पाहिलं तसं प्लॅनेटसाठी सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होत आहे. एअर डेन्सिटी एअर टेम्परेचर हे सुद्धा चेंज होत आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काय व्हायला की जे ब्राईटनेस आहे तो सुद्धा काही पॉईंटचा कमी आणि काही पॉईंटचा काय व्हायला जास्त व्हायला. पण आपण जेव्हा आपण ऑब्झर्वर आहे तेव्हा आपण काय बघणार ॲव्हरेज पोझिशन आणि ॲव्हरेज ब्राईटनेस. मात्र झालं काय की ॲव्हरेज पोझिशन आणि ॲव्हरेज ब्राईटनेस याच्यामध्ये कोणताही चेंज यायला का नाही. ते रिमेन कसं आहे अनचेंज. अँड दॅट्स वाय प्लॅनेट्स जे आहे आपल्याला हे ट्विंकलिंग करताना दिसत नाही. हा सुद्धा यू सायंटिफिक रिझनमध्ये येऊ शकतो की वाय प्लॅनेट्स डू नॉट फील ट्विंकलिंग. तर काय रिझन ना तुम्ही पहिलं की स्टारपेक्षा कसे ते अगदी मच क्लोजर पॉईंट महत्त्वाचा आहे. पॉईंट सोर्सपेक्षा कशावर फोकस करणार तुम्ही इट इज द कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स. आणि जरी हे पॉईंट तर आवर्जून मेंटेन करायचा की रिफ्रॅक्ट इंडेक्स कंटिन्युअसली चेंज होतो. डेन्सिटी आणि टेम्परेचरसुद्धा एअरचं चेंज होतं. मात्र जे ॲव्हरेज डिस्टन्स आणि ॲव्हरेज पोझिशन आहे ही काय असते रिमेन अनचेंज. अँड दॅट्स वाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकलिंग. By sunrise, we mean the appearance of the sun above the horizon. आता आपण सनराईज संदर्भात बोलू. ओके. आता सनचं जे ॲपिअरन्स आहे तर काय होतं माहिती आहे का सनराईज होण्याच्या अगोदरच है ना क्षितिजावर तर आपण सूर्याला काय करत असतो बघत असतो. पण आता मी सांगितलं की 2 मिनिट सूर्य उगवण्याच्या 2 मिनिटं अगोदर आपल्याला दिसतो आणि मावळल्यानंतर सुद्धा 2 मिनिटं दिसतो ॲक्च्युअल. याचं सायंटिफिक रिझन तर ठीक आहे आपण पुन्हा एकदा डिस्कस करू. But when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach us along a curved path due to their refraction through Earth's atmosphere as shown in the figure 6.7. आणि फिगरमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं आहे की होरिझनचे बिलो असताना सुद्धा लाईट रे जे आहेत हे कुठून यायले रेअर मीडियममधून कशामध्ये कंटिन्युअसली डेन्सर मीडियममध्ये. सो नॉर्मलच्या दिशेनं बेंड होत चालले कर्व पाथ तयार होत चालला. आणि दॅट्स वाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा जो फेनॉमिना आहे तो अर्थच्या ॲटमॉस्फिअरमुळे घडला. आणि दॅट्स वाय आपल्याला अर्ली सनराईज आणि डिले सनसेट ही 2 गोष्टी पाहायला मिळाल्या. Thus, we see the sun even before it emerges above the horizon. म्हणजे होरिझनला इमर्ज होण्याच्या अगोदरच आपण सूर्याला 2 मिनिटं अगोदर पाहू शकलो आहे की नाही. Same thing happens at the time of sunset and we keep seeing the sun for a short while even after it goes below the horizon. आणि सूर्य जरी क्षितिजाच्या बिलो गेला आहे ना होरिझनच्या बिलो गेला तरी सुद्धा आपण त्याला 2 मिनिटासाठी पाहू शकतो. आणि त्याचं रिझन आता आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्पर्शन ऑफ लाईट डिटेलमध्ये डिस्कस करू.